मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 87. नमस्कार. आता इथून पुढे मृत्युंजय या कादंबरीतील शोन म्हणजेच कर्णाचा भाऊ या पात्राला सुरुवात होईल. मुसळधार पावसानं राजनगरातील कोट, बुरुज, गोपूर आणि कळस यांना झोडपायला सुरुवात केली. वर्षा ऋतूच्या आगमनामुळे सैनिकांचे उघड्या पटांगणावरचे शूल, तोमर, परीघ, चक्र, गदा आणि खडग यांचे व्यायाम आपोआप बंद झाले. सगळ्या दिनक्रमांना शिथिलता आली. काही कृषीजन शेतांतील पिकांची मशागत करण्यासाठी पलाश वृक्षाच्या पानांची छोटी छोटी छतं पांघरून जाताना सकाळी आणि संध्याकाळी परत येताना दिसू लागले. आषाढ, श्रावण मास मागं पडले. महापुराच्या लाल मळकट पाण्यानं गंगेचं पात्र दुधडी भरून घोंगावत धावू लागलं. तिच्या गर्जणाऱ्या लाटांवरून उडणाऱ्या तुषारांनी काठावरच्या ओदन पिकांची हिरवी हिरवी पाती निथळून निघू लागली. माझं मनही माझ्या शूर बंधूच्या दिग्विजयाच्या प्रतिज्ञेनं, समाधानाच्या भावनेनं ओथंबून आलं. राजवाड्यावर सर्वांमुखी एकच विषय होता, अंगराज कर्णांचा दिग्विजय. सर्वजण वाट पाहत होते ते गंगेचं पाणी कधी ओसरतंय आणि कधी तासात येतंय याची. दादा तर गवाक्षाच्या कवाडांजवळ उभा राहून घटका गंगेच्या लाटांची दिवसागणिक कमी होत जाणारी पातळी निरखीत होता. लोहागरात शेकडो लोहकार बाण, परशू, भाले, खडग यांची धारदार पाती घडविण्यासाठी भट्ट्या पेटून रात्रंदिवस घनावर घन घालीत होते. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अक्कूर आणि अकला रोगांपासून घोड्यांच्या खुरांना इजा होऊ नये म्हणून अश्वपाल त्यांवर औषधी वनस्पतींचा रस सोडून त्यांना जपत होते. टिकाऊ म्हणून सागवृक्षांच्या लाकडांच्या फळ्या कातून सुतार नौका घडवीत होते. मी स्वतः दादाच्या वायुजीत घोड्याची काळजी घेत होतो. अश्विन आणि भाद्रपद मास निघून गेले. पावसाची झड कमी झाली. उफाळलेलं गंगेचं पात्र सागराला आपल्या प्रेमाचं स्वैर दान देऊन परत तासात आलं. शेतांतील पिकांची रोपटी तरारली. झाडांच्या पानांवर होणारी जलबिंदूंची अविरत टपटप थांबली. शीळ घालणारा अवखळ वारा त्याच शिळेचा आवाज शोधत कुठंतरी दूर निघून गेला. सगळी धरती हिरव्या लुसलुशीत अंकुरांच्या नवलाईचं वस्त्र पांघरून नटली. कार्तिक मास संपला आणि पक्ष्यांनी पंख झटकले. 5 मासांच्या दीर्घ वियोगानंतर सूर्यकिरणांनी राजवाड्याच्या धवलशुभ्र शिखरांना पहिला स्पर्श केला. वर्षा ऋतू संपला. फोफावलेल्या शेतांभोवती कवडे आणि भारद्वाज घुमू लागले. एक दिवस मी आणि दादानं नदीचं पात्र पाहिलं. नौकांच्या सहाय्यानं आता ते ओलांडता येणं शक्य झालं होतं. राजवाड्यावरच्या घोड्यांनी अश्वशालेत खिंकाळत खुरांनी जमीन उकरून पायांखाली खड्डे करायला सुरुवात केली. दिग्विजयाला राजनगराबाहेर पडण्याचा शुभकाल आला. राजज्योतिषांना विचारून प्रस्थानासाठी मुहूर्त शोधण्यात आला. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीचा दिवस नियुक्त झाला. कार्तिकातील शरीर गोठविणारी थंडी थोडीशी कमी झाली. मार्गशीर्ष उजाडला. शुद्ध चतुर्थीच्या रात्री सर्व योद्धे, सैनिक, सारथी, भारवाहक, सेवक यांना तयार राहण्याची आज्ञा देण्यात आली. माझं मन उत्साहाच्या कारंज्याखाली निथळू लागलं. दादा दिग्विजयासाठी सीमेबाहेर पडणार होता. लहानपणी सर्वांनी त्याला एका पाषाणाच्या सिंहासनावर बसविलं होतं. पाषाणासारखंच खंबीर राहून त्यानं अंगदेशाचं सुवर्ण सिंहासन भूषविलं होतं. आणि आता तो अखिल आर्यावर्ताचा दिग्विजय करून सर्व योद्ध्यांच्या मनांची प्रेमसिंहासनं जिंकणार होता. अंगराज, कर्ण, छे, माझा वसुदादा आता देशोदेशींच्या राजांना दातीत रोवून धरून शरण यायला लावणार होता. त्याच्या सर्व दिग्विजयात मीच त्याचं सारथ्य करणार होतो. 100 राजपुत्र, शकुनी मामा, अश्वत्थामा, जयद्रथ, सेनापती यांपैकी कुणालाही समवेत न घेता तो एकटाच बाहेर पडणार होता, केवळ मलाच बरोबर घेऊन. तशी त्याची माझी साथ जन्माजन्मांचीच होती. त्याच्या कानात कुंडलं होती. शरीर सुवर्णवर्णाचं होतं. गाल जास्वंदीच्या फुलांसारखे होते. डोळे गर्द नीलवर्णी आणि दात सुवर्णमय होते. आणि मी मात्र श्यामवर्णी असावा याची चुकून सुद्धा मला कधी खंतच वाटली नाही. उलट लहानपणीचं त्याचं एक आश्वासन मी कधीच विसरू शकलो नव्हतो. तो म्हणाला होता, मी सुद्धा गरुड पक्षासारखा उंच जाईन.
इतका उंच की तुला दिसणारही नाही. त्यानं म्हटल्याप्रमाणे त्याच्या जीवनातील ही दिग्विजयाची भरारी सर्वात उंच ठरणार होती. कारण त्याचा आत्मविश्वासी स्वभाव मला आता पूर्ण परिचित झाला होता. मात्र त्याचा आत्मविश्वास उफाळून निघायला काहीतरी सबळ कारण असावं लागत होतं. राजसभेच्या निमित्तानं पितामह भीष्मांनी तेही निर्माण करून दिलं होतं. आता त्याच्या दिग्विजयाला कोणीच रोखू शकत नव्हतं. काही वाटेल ते घडलं असतं तरी म्हटल्याप्रमाणे कुरूंचा राजदंड आर्यावर्तभर अजिंक्य म्हणून मिरवूनच तो परतणार होता. शुद्ध चतुर्थीची रात्र सुद्धा आम्हाला तर युगासारखी वाटत होती. पुत्र भेटीसाठी तळमळणारी, पती मिळण्यासाठी व्याकुळणारी स्त्री यापेक्षा युद्धासाठी समरांगणावर जाणारा वीर योद्धा हा अधिक उतावीळ असतो. आणि मार्गशीर्ष मासातील तो शुद्ध पंचमीचा क्रांतिकारक दिवस उजाडला. भारद्वाज पक्षाच्या शुभसूचक दर्शनानं सर्वांनाच आनंद झाला. अश्वसात, गजाती, पदाती, रथ आणि महारथी राजवाड्याबाहेरच्या पटांगणात शिस्तबद्ध उभे राहिले. सर्वांच्या पराक्रमाची साचलेली कोंड्या तर फुटणार होती. देशोदेशी ती भ्रमण करणार होती. अंगराज कर्ण दिग्विजयासाठी आज कुरूंच्या हस्तिनापूर नगराबाहेर पडणार होते. बालपणी शिंपले गोळा करून ती संपत्ती राधामातेला अभिमानानं दाखविणारे आम्ही कर्णशोण आता सोनं, रूप, हिरे, माणक, मोती, प्रवाळ, गोमेद आणि वैदुर्य यांची गाडा भरून आणलेली संपत्ती तिच्या चरणांवर विनयानं अर्पण करणार होतो. तरीही ती दादाला म्हणणारच होती, वसू, गंगेच्या पाण्यात कधी नाही ना उतरलास या दिग्विजयात? साधी सरळ माणसं होतो आम्ही, परस्परांवर दारिद्र्यात आणि वैभवात सारखंच प्रेम करणारी. नगाऱ्याचे मंद मंद पडसाद अगदी भल्या पहाटेपासून राजवाड्याच्या भव्य प्राकारात घुमत होते. पावसाळ्यात पेटिकीत ठेवलेला तलम वस्त्राचा नहुष महाराजांपासून जतन केलेला कुरूंचा त्रिकोणी राजध्वज महामंत्री विदुरांच्या हस्ते राजवाड्याच्या कळसावर पुष्पमालेसह चढविण्यात आला होता. सूर्यानं पूर्व दिशा उजळली आणि त्याच्या सोनेरी किरण शलाकेत तो भगवा ध्वज तळपू लागला. वायू बरोबर फडफडू लागला. तो त्या उंच राजवाड्याच्या कळसावरूनही आपली मान उंचावून दृष्टीच्या टप्प्यात येणाऱ्या सर्व राजांना सांगत होता, सावधान, अभेद्य कवचाचा कुंडलधारी हस्तिनापूरचा वीर आता बाहेर पडला आहे. शरणागती नाही तर रणांगणात बलिदान यापेक्षा तुम्हाला तर वेगळं भवितव्यच नाही. सावधान. भल्या पहाटेच उठून दादानं स्वतः सैन्याची पाहणी केली. अश्वसाद आणि गजाती यांना नद्या कशा ओलांडाव्यात याच्या सूक्ष्म सूचना दिल्या. गज दलातील हत्तींना वेढून त्यांना डिवचत शत्रूवर कसे सोडावेत याची कल्पना पदातींना दिली. अन्न शिजविणाऱ्यांना ओदन कमी शिजवायला सांगून मांसाहारावर भर देण्याचीही त्यानं सूचना केली. त्या आहारानंतर चैतन्यासाठी म्हणून प्रमाणबद्ध सोमरसाचा सर्व सैनिकांना पुरवठा व्हावा इकडेही लक्ष द्यावयास त्यानं सांगितलं. त्याच्या केवळ एका दर्शनानंच वीर योद्ध्यांचे बाहू स्फुरत होते. ज्या ज्या पथकातून तो फिरला त्या त्या पथकातील काही सैनिक तर सरळ पुढं होऊन त्याच्या सोनेरी निमुळत्या चरणांना हात लावून श्रद्धेनं वंदन करीत होते. त्याचा एखादा निसटता स्पर्श किंवा नुसता एक शब्द वा सानिध्य सुद्धा सर्वांना भारावून टाकत होतं. सेनापतीचं आकर्षक व्यक्तिमत्व सुद्धा सैनिकांना प्रेरक ठरतं. सारी पाहणी जाती न होताच तो एकटाच अर्घ्यदानासाठी गंगेवर गेला. त्याचं ते जीवनभराचं व्रत होतं. उगवत्या दिनकराला ओंजळीनं अर्घ्यदान आणि डोळ्यांनी श्रद्धा अर्पण करून तो घटकाभरातच पुन्हा राजवाड्याकडे परतला. त्याचं मुखमंडल रसरशीत सूर्यफुलासारखं हिरण्यवर्णी दिसत होतं. गालांचा रक्तवर्ण पलाश वृक्षाच्या लाल पुष्पांनाही लाजवीत होता. डोळ्यांच्या निळ्या बाहुल्यांतून प्रकाशाची अर्घ्यदानानं साठवलेली दैदिप्यमान किरणं बाहेर फेकली जात होती. कुंडलं पक्व कोकम फलासारखी लाल दिसत होती. पुरोहितांनी विधीपूर्वक त्याला सेनापती केलं. पवित्र नद्यांचं जल त्याच्या मस्तकावर मंत्रघोषित करून सिंचलं. राजा दुर्योधनानं निशिगंधाच्या टवटवीत फुलांची माला हसत हसत त्याच्या मनगटात बांधली. गुरुपुत्र अश्वत्थाम्यानं खास मडविलेलं लोह शिरस्त्राण स्वतः त्याच्या मस्तकावर चढविलं. सर्व योद्ध्यांनी अनंत, प्राजक्त, चंपक अशी विविध प्रकारची पुष्प आपल्या प्रिय सेनापतीवर उधळली.